जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत मी भव भयवारण तुम्हीच ना कार्तिवीर्य यदु परशुराम ही प्रभो दिले गुरु तुम्हीच ना स्वामी जमार्दन एकनाथ तरी सनाथ केले तुम्हीच ना नवनारायण सनाथ करुणे पंथ निर्मिला तुम्हीच ना मच्छिंद्रा जती प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना दासो पंता घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना नाथ सदनीचे चोपदार तरी से गुरुदत्ता तुम्हीच ना युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना बालुन मत्त पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना धारण करता तुम्हीच ना धारण करता तुम्हीच ना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 श्री दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी श्री स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी जय हो महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ निघालो घेऊन दत्ताची पालकी निघालो घेऊन दत्ताची पालकी निघालो घेऊन दत्ताची पालकी निघालो घेऊन दत्ताची पालकी आम्ही भाग्यवान आनंदाने भान आम्ही भाग्यवान आनंदाने झुळते हळूच दत्ताची पालकी झुळते हळूच दत्ताची पालकी निघालो घेऊन दत्ताची पालकी निघालो घेऊन दत्ताची पालकी निघालो घेऊन जय हो हरी बोल निघालो घेऊन दत्ताची पालकी निघालो घेऊन दत्ताची पालकी दत्तात्रय भगवान की जय श्रीपाद श्रीवल्लभ भगवान की जय नरसिंह सरस्वती भगवान की जय स्वामी समर्थ महाराज की नर शरीर अनमोल रे प्राणी प्रभु कृपा से पाया है झूठे जग प्रपंच में पढ़कर क्यों प्रभु को बिसराया है नर शरीर अनमोल रे प्राणी प्रभु कृपा से पाया है झूठे जग प्रपंच में पढ़कर क्यों प्रभु को बिसराया है हरि बोल समय हाथ से निकल गया तो समय हाथ से निकल गया तो सिर धुन धुन पछताएगा निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा हरे राम नाम के साबुन से जो मन का मैल छुड़ाएगा निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा हरि बोल जय हो
बड़ी सुंदर बात कह रहे हैं आगे, जरा ध्यान देना बात की ओर। इस कलयुग के दुष्प्रभाव से यदि बचना है तो जीवन से 3 चीजों को निकाल करके फेंक दीजिएगा, ऐसा कह रहे हैं इस भजन में। क्या है वो? झूठ कपट निंदा को त्यागो। क्या? झूठ, दूसरा कपट और तीसरी निंदा। बहुत सुंदर बात है। झूठ कपट निंदा को त्यागो, हर प्राणी से प्यार करो। क्यों? पता नहीं किस रूप में आकर हो, पता नहीं किस रूप में आकर नारायण। श्री गुरु परम गुरु परात्पर गुरु हो भगवान दत्तात्रेय देवता पंचो खाद्यम मिष्टान्नमेवान नैवेद्यम निवेदयामि हि प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे स्वाहा उत्तरभूषणं समर्पयामि हस्तम प्रक्षालनं समर्पयामि करोदवरतनार्थे चन्दनं समर्पयामि मन्त्रपुष्पाञ्जलिं प्रार्थना पूर्वकं नमस्कार। किमङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वजः मङ्गलं पुण्डरीकांशः मङ्गलाय हरिः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। सुखकरता दुःखहरता भरता विगणोचे दुर्वे दुर्वे प्रेम कृपा देवाचे सर्वांगी सुंदर उडसिंधुराचे कंठी ज्योती मोघोषधैव मुक्ताचोळाचे जय देव जय मंगलमूर्ते हो श्रीराजमूर्ते दर्शन मात्रे मनो स्मरणे मात्रे मनो कामनो पुरते जय देव रत्नाक जिता जोरा तुझ गबरे कुमरा चंदनाचे ओठे कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभितो भोरा रंगण देव पूरे चरणे घागरया जय देव जय मंगलमूर्ते हो श्रीराजमूर्ते दर्शन मात्रे मनो स्मरणे मात्रे मनो कामनो पुरते जय देव लंबोदरते कुम्भर फिंगर रंगोरा सोरा सुंदर करो तुंडत्रिनैना दासरनाचा वनपाहि सर्व संकष्टे पावने निर्वाणे रक्षादे सर्वगजवरण जय देव जय मंगलमूर्ते हो श्रीराजमूर्ते दर्शन मात्रे मनो स्मरणे मात्रे मनो कामनो पुरते जय देव त्रिगुणात्मक त्रयमूर्ते दत्त हाजान त्रिगुणे अवतार त्रयपुराण नेते नेते शब्द न्याय अनुमान सर्वर्ण जन योगी समाधि अनुधान जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरति ओरायता हरणे भवचिंता जय देव स्वभाव अभ्यंतरित एको भक्त आभागं से कैसे कई मत पुराणे परद्वेते थे कैसा हेतु जन्म मरणाचा प्रयास अंत जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरति ओरायता हरणे भवचिंता जय देव उद्घाटला सर्वभावे षष्ठाणी प्रणिपात्मकेला प्रसन्न होणे आशीर्वाद दिला जन्म मरणाचा संघर्ष करेला जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळता हरणे भवचिंता जय देव दत्त ऐसे लागले धान हरपले मन झाले अनुमान मोठे पाण्याचे झाले बळबळ एका जनार्दनी श्री दत्त धान जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळता हरणे भवचिंता जय देव शेषाचल अवतार तारक तो देवा सर्वरमणि जन भावे करते तव सेवा करुणारमण अससे अगणित गुण ठेवा कमलक्षेम रक्षे सतबरोबर धावा जय देव गणेश केवळ करुणा सिंधू परदेशी आशा जय देव हे वैकुंठ धाते धूते दाखले से जन कैसे सके गुण कंत देखने तुझे स्वरूप सुख अद्भुत होते ध्याता तुझना से पद प्रणमास होते जय देव जय वेंकटेश केवल करुणा सिंधु परदेशी आशा जय देव जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमते तव पद से हरि
परम परात्पर छिन्मय खाणे छिन्मय खाणे शतमुख स्तरित मंगलवाणे जय जय आरती श्री गुरुराय सद्गुरुराय नमित तव पदि हरि माया जगत जीवन प्रभु मंगल धाम नाम रूपातीत तो अभिराम जय जय आरती श्री गुरुराय सद्गुरुराय नमित तव पदि हरि माया. आरती ज्यांची ज्यांची राहिली असेल त्यांनी घेऊन टाकू. कापूर आरती शेवटची. योगे एक पांडुरंगाची जेव राहिली असेल तर घेऊन टाका सगळेजण आरती बाहेर घेऊन टाका. म्हणजे तशी नाही आपली देवाण वाढवायची. युगे पावी सवितो वरुणी रखनाई दिसविद्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परभ्रम आले ग चरणी वाहे भीमा उद्धारी जग जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्मिणी वल्लभाहीच्या वल्लभा पादे जोनगा जय देव जय तेसी नागा करडोणी कोटे कासे पितंबर कस्तुरवल्लाती देव सुरधर नित्ययति भेटी गुरु हनुमंत पदे उरहति जय देव पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्मिणी वल्लभाहीच्या वल्लभा पादे जोनगा जय देव जय धन्य गुणनाद अनुक्षत्र पाया सुवर्णाची कमोदनागा राही रखनाबाई राणी आसगा लवाणी तो राजा विधवा सगळा जय देव पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा राहीच्या वल्लभा पादे जोनगा जय देव जय ओवाळू आरोप कुरंदायती चंद्रभागेला जो सोडून देती इंद्र पाता विष्णुनाथी पंढरीचा महादाराचा महाराजिती जय देव पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा राहीच्या वल्लभा पादे जोनगा जय देव आषाढ गर्दी भक्त जण येते हो साधू जण येते चंद्रभागेला जो समाज करते दर्शन घेऊन मात्र तव हो मुक्ती विश्वासी नंद मधवासी नंद भज ओवाळीती जय देव पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा राहीच्या वल्लभा पादे जोनगा जय देव जय दुर्गधारी पूर्ण संसारी अनाथनाथ अंडे करुणा विस्तारी बारी बारी जन मरणा को बारी हरि परमे आता संकट निवारी जय देवी जय महेश्वर मर्दन दत्तासुर मर्दन सर्व ईश्वर मर्देतार संजनी जय देवी जय प्रभु हरि पाहता तुझ ऐसे नाही चारी सुंदर परंतु न बोलावे काही साही विराज करता तवले प्रभाही कहते भक्ता लागे कहते दासा लागे परेश नाही जय देवी जय महेश्वर मर्दन दत्तासुर मर्दन सर्व ईश्वर मर्देतार संजनी जय देवी प्रसन्न वरणे प्रसन्न हर्षणी दासा हर्षी निज भस्म दोषापासून सर्व दुःखापासून सर्व जोडी भोपाश अंडे देवासेना पुरपुरवण आशा अर्हंतल्ली भावा पदबंद जनेश जय देवी जय महेश्वर मर्दन दत्तासुर मर्दन सर्व ईश्वर मर्देतार संजनी जय देवी झाले जवळपास ठीक काम. धूप दीप झाला आता कापूर आरती देव कापूर आरती छत्र सिंहासनी बसले जानकी पती बसले अयोध्यापती देव अयोध्यापती धूप दीप झाला आता कापूर आरती कर्पूर बरसन मानस माझे निर्मळ राहू दे दत्त निर्मळ राहू दे कर्पूर बरसन भाव भक्तीचा सुगंध राहू दे कापराच्या वाहन ज्योती पाहिण तो मूर्ती हृदय पाहिण तो मूर्ती धूप दीप झाला कापूर आरती जर ध्यान कळे काही मजा कळे काही शब्द रोटे गुंफून बोला होतो काही मुखी त्रिधान दीप मूर्ती हृदय मूर्ती धूप दीप झाला कापूर आरती धूप दीप झाला कापूर आरती कापूर आरती छत्र सिंहासनी बसले जानकी पती बसले अयोध्यापती देवा अयोध्यापती धूप दीप झाला कापूर आरती कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम
हृदयोरविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरगौरान् मनोहरान् सुवर्णपात्रे जलसंस्थितेन प्रदीप्तप्रभासा सहसारतेन नीराञ्जनमतं जगदीशपुरवे वृन्दारमालां कुलतारकायं मन्दारमालां शशिशेखराय दिगम्बराय च दिगम्बराय ॐ नमः शिवाय च नमः शिवाय नमः शिवाय च नमः शिवाय। आरती जली शीतलीकरणम सद्गुरु श्री दत्तात्रेय देवता ब्रह्म श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती देवता नमः। सद्गुरु श्री प्रभुहद महाराज रामदासी देवतन्म सद्गुरु श्री साखरे महाराज पूज्य मुरारी बापू देवता जय नमः। सद्गुरु श्री दत्ता बाडोळे महाराज देवता नमः। समस्त भक्तानाम सद्गुरु देवतानाम महर्षि वेदव्यास रुक्मिणी पांडुरंग सहिताय कुलदेव वेंकटेश बालाजी महाराज देवता सहिताय रामचंद्र देवता सहिताय राम विजय गुरु चैत्र ग्रंथराज देवता सहिताय स्थापित देवता सहिताय करपूर्णरंजन धूपम दीपम समर्पयामि। सद्गुरु श्री दत्तात्रेय देवता रुक्मिणी पांडुरंग देवता सद्गुरु श्री प्रल्हाद महाराज देवता साखरे महाराज डोळे महाराज देवता करपूर्णरंजन धूपम दीपम वंदनानाम ध्यानानाम प्रार्थना। ती देऊन दोन्ही अर्धे बाहेर देऊन टाका। घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहून डोका तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे अभाव मनराम तमेव माता च पिता तमेव तमेव ब्रह्म च सदा तमेव तमेव बद्धागमं तमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मनसेन्द्रियेण बुद्ध्यात्मकानं बोधस्वभावतपूर्वं यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पय अचनमध्यस्मं रामनारायणं कृष्णरामोधरमदासदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीं नायकमुरञ्जन् हरे राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण। सर्वांच्या हातात आल्यावर फुल ते एका जणाकडे जमा करून देऊन टाका। पत्रावळी अतः मंत्र पुष्पांजलिं हरि ओम यज्ञेन यज्ञमहिजन्त देवास्ताने धर्मानं प्रथमान्यासन्न तेहनागमहिमानं सचन्त यत्र पुरवेः सद्यः सन्ति देवाः हरि ओम राजाधिराज प्रसयसाहिने नमो वयं वयशबुनाय कुर्महे सनेकानाय मह्यं कामेश्वरो वै शबनो ददातु कुबेराय वयशबनायां महाराजाय नमः। ॐ स्वस्तिः साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यमराज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्या ईस्यात् सार्वभौमः सर्वायुषतन्तरधापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्तायाः एकरायीति तदप्येष श्लोको भगितो मरुदपुरवेष्टारो मरुदस्यावसरगृहे आवेक्षितस्य कामप्रेयवशदो देवे सभासत इति हरि ओम। आणि ते मंत्रपुष्पांजली आलं द्या महाराजांकडे मोठ्या। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नः दन्तिः प्रचोदयात्। ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नः विष्णुः तिकडून वरती रुक्मिणी पांडुरंगासमोर प्रचोदयात्। ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नः लक्ष्मीः प्रचोदयात्। नन्दनन्दनाय विद्महे यशोदानन्दनाय धीमहि तन्नो श्रीकृष्णः प्रचोदयात्। ॐ सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णबोधाय धीमहि तन्नो सद्गुरुः प्रचोदयात्। अत्र सूताय विद्महे अनसूयासूताय
नमः सांब सदाशिवाय नमः कालभैरवनाथाय नमः कुलस्वामी तुळजाभवानी देवता सहिताय इष्टदेवता रामचंद्र देवता सहित राम विजय ग्रंथराजन गुरुचैत्र ग्रंथराजाय नमः तथा च श्री गुरु सद्गुरु श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती गुरु दत्तात्रेय देवता सहिताय मम मोक्ष गुरु तथा च समस्त भक्तानां गुरुनामः परम पूज्य सद्गुरु श्री प्रल्हाद महाराज रामदासी साखरे महाराज सद्गुरु दत्ता बोडोळे महाराज मुरारी बापू सहिताय मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि हतानि तानि प्रणश्यन्ति प्रदक्षिणे पदे नमः सर्वहितार्थाय जगधार हेतवे षष्ठाङ्गाय प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः अतः प्रार्थना आवाहनं जानामि न च जानामि तमार्चनं पूजा च न जानामि क्षम्यता परमेश्वरे मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरं यत् पूजितं मया देवं परिपूर्णं तदस्तु मे रूपं देहि यशो देहि दशो देहि पुत्रां देहि धनं देहि सर्वाणि कामानि च देहि मे यशंकृत्या च मुक्त्या तपः पूजा क्रियादिषु न्यूनं सम्प्रदयाति सद्यो वन्दे तमुच्यतं न अनेन क्रत व्यासपूर्णिमा गुरुपूर्णिमा अंगतवेन सद्गुरु श्री दत्तात्रेय देव बसन करी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदः मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपाः अखण्डमण्डलाकारं व्याप्त येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः अत्रि पुत्रो महातेज दत्तात्रेयो महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापे प्रमोच्यते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय सद्गुरु श्री दत्ता बोडोळे महाराज की जय परम पूज्य गुरुवर्य साखरे महाराज की जय मुरारी बापू की जय व्यास पौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही जे सगळे भक्तजन इथे उपस्थित आहात आदिगुरु भगवान दत्तात्रय सहित तुमचे जे जे कोणी गुरु असतील काहींना तर विशेष रूपाने आमचे गुरुमंत्र घेतले आशीर्वाद आहेच गुरुतत्व एकच आहे मी आता 4 जणांची नावं घेतले काहीला माहीत असतील नसतील पूज्य गुरुदेव मुरारी बापू परमपूज्य गुरुवर्य किसन महाराज साखरे परमपूज्य आई वडिलाचे गुरु दत्ता बोडोळे महाराज आणि माझे मोक्ष गुरु मी ज्यांचा गुरुमंत्र घेतला ज्यांचा फोटो आहे पुढे भगवान दत्तात्रयांनी जीवनामध्ये 24 गुरु केले आणि गुरुमंत्र देण्याचा अधिकार हा कोणाला आहे भागवत संप्रदायाचा जो व्यक्ती प्रचार करतो किंवा जीवनामध्ये 3 गोष्टी ज्याच्या आहे आचार विचार आणि उच्चार आचार विचार आणि उच्चार आचार म्हणजे वर्णानाम ब्राह्मणो गुरु तुमची परंपरा कोणती असू द्या महाराष्ट्रामध्ये विशेष रूपाने 4 परंपरा सापडतात पहिली परंपरा आहे परमपूज्य प्रल्हाद महाराज रामदासी साखरखेडा प्रल्हाद महाराज यांचे गुरु परमपूज्य रामानंद महाराज आणि यांचे गुरु ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज जेव्हा गोंदावले सोडून निघले होते महाराज तेव्हा भगवान रामचंद्राच्या मूर्तीच्या डोळ्यातून साक्षात पाणी आलं होतं त्याला म्हणतात आचरण म्हणजे भक्त जर का गाव सोडून चालला तर देवाने रडव त्याला म्हणतात आचरण आचार्य ब्राह्मण परिवारातून ज्याची त्रिकाल संध्या आहे जो कुठे परान्न भक्षण करत नाही व्याभिचार करत नाही म्हणजे वाईट काम करत नाही मांसाहार मदिरापान करत नाही आणि विशेष रूपाने गायत्री मंत्र गुरुमंत्राचा जप आचरण सुद्धा वर्णानाम ब्राह्मण गुरु नुसतं ब्राह्मण नाही वर्णानाम ब्राह्मण गुरु तर विशेष रूपाने प्रल्हाद महाराज रामदासी यांची जेव्हा तब्येत बिघडली होती महाराजांची आणि डॉक्टरने जेव्हा स्टेटस्कोप लावून त्यांना चेक केलं तर डॉक्टर सुद्धा परेशान झाला आमच्या महाराजांचं चरित्रात लिहिलंय 60-60 हजार जप रोज करायचे महाराजांचं लग्न झालेलं होतं परमपूज्य प्रल्हाद महाराज रामदासी साखरखेडा पण अध्यात्मशास्त्रामध्ये विवाह जरी झाला तर विवाह झाल्यानंतर पुत्र प्राप्ती झाल्यानंतर पत्नीला स्पर्श करायचा नाही का कारण की आध्यात्मिक मार्गामध्ये त्याचा अवरोध सांगितलाय आध्यात्मिक मार्गामध्ये त्याचा अवरोध आहे
पुत्रप्राप्ती झाल्यानंतर पत्नीला स्पर्श नाही. महाराजांचं लग्न झाल्यानंतर महाराजांना पुत्र झालाच नाही, पण महाराजांनी पत्नीला हातच लावला नाही. का तर अध्यात्म मार्गामध्ये अवरोध निर्माण होईल म्हणून महाराज 60-60 हजार जप करायचे दिवस. सकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत. जेव्हा महाराजांची तब्येत बिघडली तेव्हा डॉक्टरांनी सुद्धा पाहिलं की अंतःकरणातून जी काही इनर बॉडी आहे त्याच्यातून श्रीराम जय असा आवाज यायला लागला. अखंड नामस्मरणाने भगवंताची प्राप्ती निश्चित होते. म्हणून गुरुतत्व एकच आहे, वर्णानाम ब्राह्मणो गुरु आणि नास्ती तत्वम गुरु परम. आता मी वारकरी संप्रदायाचा एक पाईक आहे आणि वृंदावनची माझी परंपरा आहे, म्हणून गुरुमंत्र देण्याचा अधिकार आहे. तो गुरुमंत्र काही आपल्याला म्हणजे संपादनी करायची किंवा काही करायचा असा उद्देश नाही आहे. जे लोक कधीच जाणार नाही गुरुमंत्र घ्यायला, अवघड ठिकाणी जर का तुम्ही गेले, तुम्ही म्हणता नकोच हे अवघड आहे, म्हणून कमीत कमी जगत वारकरी संप्रदायाचा आधार घेऊन रामकृष्ण हरी तुकाराम महाराजाला सुद्धा राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खूण मालिकेची बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. हा जो मोठा फोटो समोर लागलाय, आता वास्तविक पाहता आमच्या आई वडिलांनी साईडला जो फोटो लागलाय, आज मी स्पष्ट सांगतो, दर गुरुपौर्णिमेला मी सांगितले, पण आज तुम्हाला नेमकं कळावं. वारंवार मी नावं घेतोय ना मुरारी बापू शिवाय मी दुसऱ्यांची कथा कोणाची आवडत नाही. कारण माझं असं व्यक्तिगत मत आहे की पूज्य मुरारी बापू एवढा विद्वान कथाकार कोणी भारतात झालाही नाही आणि होणारही नाही. शब्दाकडे नीट लक्ष द्या, कोणी झालंही नाही आणि होणारही नाही. म्हणून पूज्य गुरुदेव मुरारी बापू, या खंडाळचे लोक आलेले, त्यांना दिनेश भाऊ म्हणजे मुरारी बापू, गुरुवर्य किसन महाराज साखरे, साईडला जो फोटो लावलाय मी इकडं रचिताई, वारकरी संप्रदायामध्ये गुरुवर्य किसन महाराज साखरे एवढा सध्या तरी अभ्यास कोणाचा नाही. मी मोठे पण सांगतो असं नाही, तुम्ही जाऊन पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. महाराजांनी 130 ग्रंथ लिहिले आणि ते ग्रंथ एवढे क्लिष्ट आहे की चांगल्या फिलॉसॉफर विद्वानांना सुद्धा त्याचा अर्थ लावता येत नाही. तर साखरे महाराज ने जब मुझे गुरु मंत्र दिया था जायसवाल साहब, तो उन्होंने खुला दिया था, ओम नमः शिवाय. शास्त्रामध्ये सांगितलं तुम्ही ओम म्हणू नका. कशासाठी म्हणू नका? बसू द्या थोडं पोरांनो सारखं. कशासाठी म्हणू नका माहिती का? ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करायचा असेल, ओम नमः शिवायचा जप करायचा असेल, ओम भूर्भुवस्वाहाचा जप करायचा असेल, थोडं सरकून घ्या, तर त्याला बीज मंत्र लागलेला आहे. आणि ओम हा सगळ्यात मोठा बीज मंत्र आहे. मनानं जर का गुरुच्या मुखातून ओमचा मंत्र घेतला नाही, ओमचा कोणताही, तुमच्या गुरुने तुम्हाला जर का ओम द्राम दत्तात्रयाय महामंत्र दिला तर तुम्हाला ओमचा जप करायला चालेल. गुरुवर्य किसन महाराज साखरे उघडा मंत्र आहे वारकरी संप्रदायामध्ये. कारण दत्तात्रयाने जीवनामध्ये 24 गुरु केले. ज्यांच्याकडून काही ना काही शिकतो त्यांना फक्त गुरु म्हणतात. आणि जीवनामध्ये माणसाला जन्माला आल्यापासून अंतिम श्वासापर्यंत म्हणजे मरेपर्यंत ज्या दिवसापासून त्याला कळायला लागलं की मला जीवन यापन करायचं है, मुझे मेरे जीवन को जीना है, इस बात का जिस दिन से पता चला त्या दिवशीपासून ज्या आपल्या गुरु परंपरेप्रमाणे कानामध्ये गुरु मंत्र घेतलाय आपण, त्याला मोक्ष गुरु असं म्हणतात. ते एकच असतात. ते मोक्ष गुरु जसे माझे गुरुवर्य प्रल्हाद महाराज आहेत, तसं तुम्ही माझ्याकडून गुरुमंत्र घेतला असेल किंवा आणखीन कोणी असेल, तत्व एकच आहे, हरकत नाही. तुमचं दत्त संप्रदायिक असू द्या, शैव संप्रदायिक असू द्या, वैष्णव संप्रदाय असू द्या, फरक पडत नाही. पण गुरु मंत्र घेताना मनातून इच्छा निर्माण झाली पाहिजे. कोणी बळजबरी करते म्हणून नाही. आणि आपली ही परंपरा हे गुरु चांगले म्हणून घे असं नाही. मनातून जोपर्यंत इच्छा निर्माण होत नाही, त्या गुरुवर तुमचा दृढ विश्वास होत नाही, श्रद्धा निर्माण होत नाही. कारण की गुरु जो है, गुरु सिर्फ जन्म से नहीं घडते हैं, गुरु आचरण से सिद्ध होते हैं. जेवढे पण गुरु आपण आहेत ते आचरणाने सिद्ध होत असतात. म्हणून प्रल्हाद महाराज रामदासी हे मोक्ष गुरु आहेत. तुम्ही जर का सरका थोडं पुढे सरका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. या भजन साहेब इकडे या भजन साहेब. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय. या पुढे सरकार. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय. तुम्ही इकडे येऊन जा की श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय
का काही प्रॉब्लेम मदत जागा ठेवायची गरज श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय सद्गुरु श्री दत्ता डोडोळे महाराज की जय साखरे महाराज की जय मुरारी बापू की जय आमच्या आई वडिलांनी ज्यांचा गुरुमंत्र घेतलेला राक्षस भवनला तो जो छोटा फोटो लावला इकडून उजव्या हाताने तर त्यांचं दत्त सांप्रदायिक होतं योगायोगाने असं झालं की इथं दत्ताचं मंदिर आहे म्हणून आई वडिलाच्या गुरुमंत्राची साधना मी जास्ती करतो आणि माझा रामाचा गुरुमंत्र आहे म्हणजे गुरुमंत्र आता याचा ज्याचा आपण जप केला श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणायला लौकिक मंत्र झाला पण हाच मंत्र जर का गुरुच्या मुखातून घेतला हा मंत्र सिद्ध होतो असा विषय आहे राम दत्तात्रय हा लौकिक मंत्र झाला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरिमंत्र उघड दिला जातो पण हाच मंत्र जर का गुरुच्या मुखातून घेतला उजव्या कानामध्ये 3 वेळेस डाव्या कानामध्ये 3 वेळेस गुरुमंत्र होतो सिद्ध होतो आणि गुरुमंत्राचा जप केव्हाही करायला चालतो हरिबोला देता हरिबोला घेता हातपाय धुवून तुम्ही झोपल्या किंवा सोफा सेटवर पडला सुद्धा गुरुमंत्रात जप करू शकता आम्ही 108 सिद्ध गुरुचरित्राचे पारायण करतोय तिथे रोज एक अध्याय माझा गुरुचरित्राचा त्याचा आज विराम झाला ते 9वं पारायण संपलं आणि जीवनामध्ये किती गुरुचरित्र केले असतील सांगता येत नाही पण 108 गुरुचरित्र सिद्ध मी याच्यासाठी करतो काम सिद्ध झालं पाहिजे म्हणजे याचा अर्थ देवाला होल द्यायची किंवा देवाकडून काही मागायचं असा त्याचा अर्थ होत नाही लवकरात लवकर भगवत कृपेनं कुठेतरी पळशी शिवारात किंवा पोखरी शिवारामध्ये 10 गुंठे जागा बघण्याचं नियोजन आहे 2-3 जागा पाहिल्या आणि त्या 10 गुंठे जागेमध्ये म्हणजे इथे समस्या होते ते आम्ही करू शकतो हरकत नाही इथे आम्ही मंडप देऊ शकतो पण ते दरवेळेस पाऊस येतो पण आज परीक्षा घेतल्या गेली की आज पाऊस आला नाही आणि दरवेळेस तसं देण्याची चेष्टा केली तर पाऊस आला पार्किंगची समस्या आहे सगळी समस्या आहे म्हणून आपलं जे काही वारकरी आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या द्वारे आमचं जे गाव आहे नायगावान इथून सरळ शहर पळशी शामवाडी बोरवाडी अंजंडो हातमाळीच्या अलीकडे नायगावान 25 किलोमीटर आहे तुम्ही कधी आलात तर मी तुम्हाला दाखवेल तिथे आमची 25 एकर जमीन आहे गोशाळा आणि वृद्धाश्रमाचं नियोजन आम्ही तिथे करणार आहे पण सगळे लोक इतक्या कोपऱ्यामध्ये आडोशाच्या रस्त्याला येणार नाही म्हणून मोठा प्रोजेक्ट आम्ही तिकडे करू लवकरात लवकर 10 गुंठे जागेमध्ये आम्हाला अनुष्ठान करता यावं गायत्री मंत्राचा 24 लाख 1 पुरच्चरण जप करता यावं सिद्ध होता यावं देवाला प्रसन्न करता यावं त्याचं दर्शन करता यावं 108 गुरुचरित्राचे पारायण करता यावं तुमच्या अडचणी सोडवता यावं आणि कमीत कमी ॲट ए वन टाइम 2 ते 3 हजार लोक त्या आश्रमाच्या 10 गुंठे जागेमध्ये जे काही शेड बनेल 5 गुंठ्यामध्ये 2 टाईप मंडप कथेचा तर त्याच्यामध्ये ॲट ए वन टाइम तुम्हाला बसता आलं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन आहे आणि हे मी तुम्हाला याच्याकरता नाही सांगितलं की तुम्ही सहकार्य करा म्हणून पण जर का लवकरात लवकर सहकार्य झालं तुम्ही सहकार्य केलं तरी ते काम मी करणार आहे आणि नाही केलं तरी करणार कारण की आता ते मी आणि आमच्या आईने मनावर घेतलंय पहिले मी मनावर नव्हतं घेतलं म्हणलं गावाकडेच करू ज्याला यायचं ते खुद येईल पण नाही नंतर असा विषय झाला सगळ्या लोकांना यायला समस्या होईल आणि आश्रमाला जायला कमीत कमी 30 फुटाचा रोड पाहिजे जसं तिकडे पारदेश्वर समोरून रोड उपलब्ध आहे पुढे पळशीच्या माऊलीनगर पासून पुढे रोड उपलब्ध आहे म्हणून त्याचं एक नियोजन लवकरात लवकरच चालू आहे दरवर्षी आपण हा कार्यक्रम करतो तुम्हाला माहिती आहे आम्ही आमच्या गुरुच्या घरी जायचो आई वडिलांच्या गुरुच्या घरी जायचे पण तुम्ही ऑटोमॅटिक आपोआप यायला लागले मी काही तुम्हाला बोलवलं नाही तुम्ही यायला लागले म्हणून आम्ही हे नियोजन करायला लागलो एकदा जर आम्ही आमच्या गुरुच्या घरी गेलेलो होतो साखरखेड्याला तिथून मला फोन आला 7-8 वर्षापूर्वी की महाराज काही भक्त आले म्हणून हा कार्यक्रम आणि भगवान दत्तात्रयाचं मंदिर तसं राहू नये हा एक विषय आहे इथे काही सेवा कमी नाही आहे 10 वर्ष झाले मदन भैया 10 वर्ष झाले इथे जेव्हा आम्ही आलो म्हणजे अतिशयोक्ती सांगायचं असं म्हणून नाहीये आजकाल कोणी उठतं मंदिर हातात घेतं म्हणतो आम्ही पण करायचं काहीच नाही त्याचं मंदिर हातात घेणं उदाहरणार्थ एखादा मुख्यमंत्री झाला त्यानं काम करावं तर मुख्यमंत्री पंतप्रधान झाला काम करावं तर पंतप्रधान बरोबर तसं जर मंदिर हातात घेतलं तर मंदिरात त्याचं काय करतो कमीत कमी 8 घंटे नाही देऊ शकत पण 3 घंटे तर तुम्ही मंदिरात द्या मंदिरामध्ये नुसतं पद घेऊन चालत नाही ना 10 वर्ष झाले आम्ही 2009 इथे आलो मंदिर धुळीत पडलेलं होतं धुळीत आरती कोणी करीत नव्हतं मंदिराची नंतर हे आमचे 4-5 जण हरदास साहेब वगैरे आले त्यांनी मंदिर हातात घेतलं त्यांनी ही लाईट फिटिंग वगैरे केली फोटो लावले पण आरती नव्हती चालू नंतर मी नारखेडे साहेबांना सांगितलं म्हणलं साहेब आरती चालू नाही मला वाईट वाटतंय म्हणलं एवढं मोठं दत्तात्रयाचं बाधा नाशक देव होते एखाद्या करणे गेले क्या मजाल किसी भूत की और क्या मजाल किसी करणी कवटायची लोक जवारी आणून फेकतात भारून फेकतात तुम्ही फक्त राम दत्तात्रय मंत्राचा जप करा गुरुचरित्राचा ग्रंथ घरात ठेवा रोज गुरुचरित्रावर आंघोळ झाल्यावर डोकं टाकवा किसी
भी बाप में किसी भी तांत्रिक में हिम्मत नहीं की आप पे किरणी कर सके. बाधानाशक दैवत आहे. इतकी शक्ती आहे दत्तात्रयामध्ये. ते लोक सिरियस घेत नाही. ही आरती बंद होती 10 वर्ष झाले चव्हाण साहेबांना सांगून आरती बंद केली. आता आरती करायची म्हणजे सोपं आहे का? आमच्या पाठीमागच्या गल्लीतलं मंदिर आरती चालू नाही साहेब, इकडे आरती चालू नाही. त्याचं कारण आरती करायची म्हणजे ब्राह्मणाला पेमेंट आलं. कोण देणार पेमेंट? जे तेच लोकांना उघड जातं. म्हणलं मला पेमेंट लागत नाही, फक्त मला पूजा करू द्या. आणि अजूनही तुम्हाला सांगतो मदन भाई, मी कोणत्याच कमिटीत नाही. पहिली होती त्याच्यातही नाही, मधली आली त्याच्यातही नाही, आणि आता आलो त्याच्यातही नाही. वास्तविक आता गल्लीत लोक राजकारण करतात ती गोष्ट वेगळी आहे मंदिरात, पण काय ठेवलंच काय इथं? मोठमोठाले मंदिर स्वामी पद्मनाभ वगैरे लोक फ्रॉड करतात. तिथं शिर्डीच्या मंदिरात 200 कोटीचा फ्रॉड झाला. देवदास पाटील मग बालाजीतही झाला म्हणे पद्मनाभ, पण तसं काही नाहीच नाही इथं. हे लक्षात आलं का? फक्त मंदिर तसं राहू नये. आणि आम्ही आचार्य ब्राह्मण परिवारातून आहे, वारकरी संप्रदायाचे आमच्यावर संस्कार झालेले आहे. वृंदावनचं आमचं शिक्षण आहे आणि त्याची काय पावर आहे आम्हाला कळाली. मी 108 पारायण करतो. 7 पारायण केले मी फक्त इथं 21 दिवस. 1 टाइम जेवण, 1 टाइम दूध, सगळं पालन, खाली झोप नाही. सकाळी 3ला उठून पारायण केले. 7 पारायणातच मला रिझल्ट आला. सांगायला हरकत नाही तुम्हाला की आश्रमाच्या जागेचं काहीतरी होईल. असं एक सकारात्मक दत्तात्रयाचं दैवत हे खूप बाधानाशक दैवत आहे. 44 गुरुवारामध्ये खूप पावर आहे. म्हणून दत्तात्रय हे आदिगुरु आहे. प्रल्हाद महाराज हे आमचे मोक्षगुरु आहे. आळंदीला मी 4 वर्ष शिकायला होतो कीर्तनाचा अभ्यास म्हणून. ज्यांच्याकडे शिकलो त्यांच्याकडून गुरुमंत्र घ्यावा लागतो म्हणून गुरुवर किसन महाराज साखरे त्यांनी मला सिद्ध साधक आश्रमात आळंदीला ओम नमः शिवाय हा मंत्र दिला. हा आमचा मंत्र श्रीराम जयराम जय जय राम आहे. आणि आई वडिलांचे गुरु आहे त्यांचा तो मंत्र आहे. म्हणून तुम्ही जो गुरुमंत्र घेतला तर फक्त गुरुला गुरुपौर्णिमेला यायचं आणि विसरायचं असं नाही. आता वास्तविक पाहता सांगू, आम्ही पण ज्यांना गुरुमंत्र दिले ना ते खूप शिष्य असतील, पण पत्रिका पाठवलं तरी यायचा पत्ता नाही. बोलायला गुरुने काही बोलवायचं नसतं. 4 ठिकाणी शिवमहापुराणामध्ये असे सांगितले की शिष्यानं गुरुच्या इथं न बोलवताच जायला पाहिजे. मुलांना आई वडिलाच्या इथं न बोलायला जायला पाहिजे. आणि एखाद्या वारकऱ्यानं एखाद्या कथेमध्ये अखंड हरिनाम सप्त्यामध्ये न बोलवता जायला पाहिजे. आणि मित्रानं मित्राच्या इथं न बोलवता जायला पाहिजे. गुरुने तुम्हाला आमंत्रण देणं म्हणजे ही खूप चूक गोष्ट आहे. ज्याच्याकडून काही शिकायला भेटतो तो गुरुच आहे. पहिले गुरु तर आपली आई आहे, दुसरे वडील आहे, त्याच्यानंतर अंगणवाडीची शिक्षिका पण आपली गुरुच आहे. आता इंग्लिश मिडियमचे ते गुरु आपले ते जे आहे की नाही, लेजी मेरी विली वगैरे ते पण आपले गुरुच आहे. शाळेतले आपले गुरुच आहे. पण एक गुरु आहे आत्मगुरु म्हणजेच मोक्ष गुरु, ज्याच्याकरता आज आपण इकडे एकत्रित झालोय. ज्या गुरुमंत्राचा जप घेतला, सामर्थ्य ठेवा, विश्वास ठेवा. त्या जपावरती खूप मोठी शक्ती आहे. नामस्मरणामध्ये खूप शक्ती आहे. अखंड नामस्मरण करा, श्रद्धेने करा. रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. काहीतरी फायदा त्याचा होणार आहे. गुरुमंत्र हा बाधक मंत्र आहे आणि गुरुमंत्र हा तारक मंत्र आहे. या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा तुम्ही, जो तुमचा गुरुमंत्र असेल. आता भरपूर जण मला इथं आमचे शिष्य दिसत आहेत, पण काही आता असं झालं, जुन्या काळात मी बऱ्याच खेड्यामध्ये कथेला वगैरे जातो. महाराज आम्ही गुरुमंत्र घेतले, पण ते गुरु कोणत्या गावाचे होते तेच माहित नाही, कारण सोशल मीडियाचा जमाना नव्हता. 2000च्या आधी नंतर अटल बिहारी वाजपेयीने फोन काढले. लँडलाईन कोणी जास्त यूज करत नव्हतं. ते गुरु आमचे मरून गेले, कोणत्या गावाला राहते ते बी आम्हाला माहित नाही म्हणले. आणि असं आपण गंज करतो. आणि महाराज गुरुमंत्र ही सर्व ना आम्ही 1 रुपया द्यायला लागून बाई मी गुरु केला, त्याला काही अर्थ नाहीये. पुन्हा लक्षात घ्या की गुरु मंत्र घेणे, वास्तविक पाहता गुरुमंत्र घेऊन त्या गुरुमंत्राचं आचरण करणे, त्याचं जप करणे, अडचण आल्यावर गुरुला विचारणे, फोनवर का विचारणे, तुम्हाला नाही जरी झालं तरी चालतं, फोन करून विचारा. आणि वास्तविक पाहता त्या मंत्राचा जप करा. त्याला म्हणतात वास्तविक पाहता अनुग्रह. गुरु दीक्षा म्हणजे गुरुच्या द्वारे प्राप्त झालेलं ज्ञान. अनुग्रह म्हणजे गुरुची कृपा. आणि गुरुमंत्र म्हणजे गुरुने कानात दिलेला गुरुमंत्र, असा त्याचा अर्थ होतो. नाही तर भरपूर जण गुरुमंत्र घेतात, पण गुरु हेच भरपूर जणांना तत्व अजून कळालेलं नाहीये. नुसतं गुरुमंत्र घेतात आणि त्याचा जप काही करत नाही. तर ही गोष्ट चूक आहे. 5 मिनिटांमध्ये माझ्या वाणीला पूर्णविराम असेल. इथं पाद्यपूजेचा कार्यक्रम चालू होईल आणि त्याच्यानंतर घरी भोजनाचा कार्यक्रम आहे. तुम्हाला माहिती आहे सध्या आलस्य मजबूर आहे, त्याला काही ऑप्शन नाही आहे. सगळा कार्यक्रम इथे जमत नाही. हा कार्यक्रम इथे आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आपण घरी करतो. जशा पद्धतीने आपल्याला 15-15, 20-20 अगोदर आमचे पहिल्या याच्यामध्ये पोलीस पाटील साहेब, मदन भैया आणि हे काही जाधव साहेब वगैरे जातील, तेव्हा आपण इथेच भजन करत बसू. दुसरी एक महत्वाची सूचना अशी आहे की इथे आमच्या क्षीरसागर काकू आलेले आहे. आपण आजकाल पाहतो की आस्था चॅनल वगैरे याच्यावर खूप लोक कार्यक्रम करायले, पण खरा जर का आपण विचार केला देवीदास पाटील, तर टीव्हीवर जे सगळे महाराज येतात ते लोक विद्वान नाहीत, असं व्यक्तिगत माझं मत आहे. वास्तविक पाहता आपले महाराज भाषेच्या माध्यमातून, मला तुम्ही सांगा चंद्रशेखर महाराज देगलूरकर एवढं कोण विद्वान आहे? मुकुंद काका देगलूरकर गाथेचे गाथे ज्ञानेश्वरी पाठ आहे यांच्या या लोकांच्या, फक्त भाषेच्या माध्यमातून मागं राहिले तिथे जात नाही.
आणि बाहेरचे भरपूर लोक येईल, मी टीका करत नाही, पण वास्तविक पाहता भरपूर लोकांना कथेचं मर्मच माहीत नाही, ते कथा सांगतच नाही, कथेचे श्लोकच सांगत नाही. पण लोक आजकाल व्हायला कली प्रवृत्त झाला आणि कली जागृत झाला. लक्षात घ्या, भरपूर लोकांनी हे उपाय वगैरे करण्याच्या नादामध्ये गुरुमंत्राचं जप करणं सोडून दिलं, आपली गुरु परंपरा सोडून दिली. खरं सांगा, आपलं कुलदैवत सोडून दिलं बऱ्याच जणांना. आणि जे लोक दैवत बदलतात, जे लोक आपलं कुलदैवत सोडून देतात, जे लोक कुलदेवी सोडून देतात, जे आपली गुरु परंपरा सोडून देतात, जे वारकरी संप्रदाय सोडून देतात, जे पांडुरंगाला सोडून देतात, जे वारी बंद करतात. दत्तात्रयाने सांगितलं, कुलदैवत कुलदेवी सोडून जे लोक दुसऱ्या देवाच्या मागे पळतात, विरोध नाही तर ते कुलदैवत आपल्याला श्राप देऊन टाकतं. ही गोष्ट लक्षात घ्या. उपाय कराल तुम्ही, जप करा. उपायाच्या तुलनेमध्ये तुम्ही जायला हरकत नाही. महादेवाच्या मंदिरात जा, तुम्ही 1 लोटा जल नाही 3 लोटा जल चढवा, पण 3 माळा तुम्ही नमः शिवायचा जप करा. कारण मुकाट्याने जर का देवाची पूजा केली तर भरपूर जण मी पाहिले, मुकाट्याने देवाची पूजा केली तर सुतकामध्ये पूजा केल्याचा दोष आहे. मुकाट्याने जर का पूजा केली, जेवायला बसताना मुकाट्याने बसायचं नाही. फक्त ज्याचे आई वडील मरण पावले त्यानं मौन व्रत म्हणजे शांत बसून जेवण करायचंय. ज्याचे आई वडील जिवंत आहे त्याने 5 घास शांत बसून घ्यायचे आणि मग त्यानं बोलायचंय, असं वर्णन आहे शास्त्रामध्ये. जेवायला बसताना कधी खाली बसायचं नाही, चटईवर बसायचं. कारण की 10 दिवस घरामध्ये कोणी मेले तर 10 दिवस फरशीवर बसल्या जातं, असं शास्त्र आहे. हेच ज्ञान गुरुने द्यायचं असतं. आंघोळ झालं कपाळाला गंध लावायचं, गंध नाही लावलं तर समजायचं सुतक आहे. घरामध्ये ज्या दिवशी माणूस मेला त्या दिवशी 10 होईपर्यंत गंध मोकळं झालेलं नसतं, मारुतीला बुडालेला नसतो, गंध लावायला चालत नाही. हिंदू धर्माचा माणूस आपण ओळखायचा कसा की अब्दुल्ला भाई आहे का, रहमान भाई आहे का, आमचा आत्माराम पाटील आहे, म्हणून आपल्या हिंदू धर्माच्या लोकांना जरूर गंध लावायचं. हेच ज्ञान गुरुकडून घ्यायचं. लक्षात आलं. दुसरी महत्वाची सूचना, 3 वर्षापासून पितृपक्षामध्ये दरवर्षी आपण एक कार्यक्रम करतो. हा कार्यक्रम म्हणजे आमचा काही व्यवसाय नाही. मी तेच सांगत होतो की मागे क्षीरसागर परिवाराने जवळपास 10 लाख रुपये खर्च केले. मदन भैया तुम्हाला तिथे मी बोलून होतो या नाटमध्ये, ह्या काकू आहेत त्या, यांनी व्यक्तिगत 10 लाख रुपये खर्च करून तो कार्यक्रम केला. जेव्हा असे यजमान भेटतील तेव्हा आपल्या महाराष्ट्रातले देवीदास पाटलांचा आम्हाला भरपूर आशीर्वाद आहे, तुमचा आशीर्वाद आहे. त्यांची मनापासून तळमळ आहे की महाराज पुढे गेले पाहिजे, काकूंची तळमळ आहे महाराज पुढे गेले पाहिजे. पण हे म्हणून होणार नाही, आपल्याला ते सत्यात उतरावं लागेल. कारण की मी जर का वास्तविक पाहता पुढे नाही गेलो तर असंच चालत राहणार. बाहेरचे येतील आणि महाराष्ट्र लुटून घेऊन जातील. मला हरकत नाही, नेऊ द्या, ते काही माझ्या घरचं नाही नेत आहे. पण वास्तविक पाहता आपल्या महाराष्ट्रामध्ये आमच्यासारखे एवढे मर्मज्ञ अभ्यास करणारे 10-10, 12-12 घंटे आम्ही अभ्यास करतो. सकाळी 3ला उठतो, 4-4 घंटे इथं अनुष्ठान करतो, दुपारी अनुष्ठान करतो, 8-8 घंटे आम्ही मंदिरात बसतो. अशा महाराजांची जर का कदर महाराष्ट्रात होत नसेल तर मला वाटतं त्याचा काही उपयोग नाहीये. कारण महाराष्ट्रावरती अतिक्रमण होतच राहणार आहे. अजूनही नीट विचार करा. मोरारी बापू, गोस्वामी मृदुल कृष्णजी, कृष्णचंद्र शास्त्री ठाकूर हे लोक खरोखर विद्वान आहेत. यांच्यात पूर्ण ग्रंथ पाठ आहे. पण आजकाल यायला कोणी उठायला काही सांगू लागलो, कॉन्ट्रोवर्सी व्हायला लागली. कोणी आलं की समजा दरबार गिरबार व्हायला कॉन्ट्रोवर्सी व्हायला लागली. जिथं कॉन्ट्रोवर्सी निर्माण होत असते, माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या, जिथं कॉन्ट्रोवर्सी निर्माण होत असती समजायचं दाल में कुछ काला है, देयर आर समथिंग रॉंग, टॉप ऑफ द बॉटम, पुरी दालही काली है पर. म्हणजे आतापर्यंत किती महाराज आले, मोरारी बापू आले, कॉन्ट्रोवर्सी नाही झाली. कृष्णचंद्र शास्त्री ठाकूर आले, कॉन्ट्रोवर्सी नाही झाली. पूज्य भाई श्री रमेश ओझा आले, कॉन्ट्रोवर्सी नाही झाली. आणि आजकाल 2-4 महाराज गाजले बाहेर राज्यातून, ते यायले काकवर कॉन्ट्रोवर्सी होती. का बरं यांना बाकीचे लोक विरोध करतात? याचा अर्थ हे काहीतरी चूक आहे. कारण की जब मूल तत्व को छोड़ देते हैं हम और किसी अंजान के पीछे भागते हैं. तुम्ही ग्रंथाच्या मागे चला, दोष नाहीये. पण आजकाल किती महाराज लोक खरोखर ग्रंथाचा अभ्यास करताय, शिवमहापुराणाचे श्लोक पाठ करताय. तुम्ही शिवमहापुराण म्हणता ना, तुम्ही शिवमहापुराणातला श्लोक आहे. शिवमहापुराणाच्या विद्येश्वर संहितेमध्ये, शिवमहापुराणाच्या विद्येश्वर संहितेमध्ये म्हणजे पहिल्या संहितेमध्ये अध्याय नंबर 24 मध्ये आणि श्लोक नंबर 97 मध्ये सांगितलंय. त्याला भस्माचं महात्म्य असं म्हटलं, विना भस्म त्रिपुंडकेन, विना भस्म त्रिपुंडकेन म्हणजे या 3 बोटानं कपाळाला भस्माच्या 3 रेषा लावल्या शिवाय त्रिपुंड असं म्हणतात. विना भस्म त्रिपुंडकेन, विना रुद्राक्ष मालया, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा घातल्याशिवाय आणि कपाळाला भस्माच्या 3 रेषा लावल्याशिवाय जर का महादेवाची पूजा केली तर महादेव प्रसन्नच होत नाही. कितीही 1 लोटा जल चढवा, असं ते ग्रंथात लिहिलं. तो श्लोक जाऊन पहा, मी म्हणून नाही सांगत आहे. विद्येश्वर संहिता, संहिता नंबर 1 अध्याय नंबर 24 श्लोक नंबर 97, विना भस्म त्रिपुंडकेन विना रुद्राक्ष मालया पूजितोपि महादेव नाभिष्टं फलदायकं. तुम्ही 1 लोटा जल चढवतो पण महादेव ऐकतच नाही. कारण तुम्ही श्लोक पाहिलाच नाही ना, श्लोक वाचलाच नाही तुम्ही. त्या श्लोकाचा अर्थ पण सांगणार आहे. मी घाबरतो असं नाहीये, पण मी खरं सांगतोय. आणि खरं सांगायला माणसाने तरकलं नाही पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पितृपक्षामध्ये यावेळेस सप्तपदी मंगल कार्यालयामध्ये कथा ठेवली आहे. मागच्या वेळेस त्रिदेवता मंदिरामध्ये कथा ठेवली होती. आणि हाही कुठला व्यवसाय नाही.
आहे, लवकरात लवकर त्या कथेच्या माध्यमातून काही डोनेशन जमा व्हावं आणि डोनेशन जमा होऊन लवकरात लवकर या डिसेंबरपर्यंत अशी इच्छा भगवान दत्तात्रयाला प्रार्थना करू की पुढच्या वर्षीची गुरुपौर्णिमा त्या जागेवर व्हावं. जिथेही जागा आम्ही ती 10 गुंठे घेऊ, त्या जागेवर शेड व्हावं. काही चालू केल्याशिवाय लोकांना दिसल्याशिवाय त्याचं सहकार्य होत नाही. म्हणून मागच्या वेळेस आपण गरुड पुराणाची कथा केली होती. 19,000 श्लोक वाचले होते. त्याच्यामध्ये गायत्री मंत्राचा जप केला होता. विष्णू सहस्त्रनाम, श्रीमद भगवद्गीता हे आमचे पूज्य गुरुदेव, आमचे वडील आणि आमचे असिस्टंट संदीपजी यांनी ते अनुष्ठान केले. मी गरुड पुराण कथा केली होती आणि त्याच्यामध्ये 90 यजमान झाले होते. त्याची 1100 रुपये फीस ठेवली होती. आता मागच्या वेळेस क्षीरसागर काकूनी कथा केली, त्यांना 10 लाख लागले. यावेळेसही त्यांनी कथा केली, 1-1.5 लाख लागले. गावामध्ये आपण शिवमहापुराण कथा केली, गावातल्या लोकांनी मला 80,500 दिले. म्हणजे त्यांनी जाणलं बा की महाराजांची काहीतरी पात्रता आहे. पण सत्याला किती खर्च येतो तुम्हाला माहिती आहे देवीदास पाटील. एकट्या माणसाला जर का कथा करायची म्हणलं, तुम्हाला मी जर का म्हणलं करा पोलीस पाटील, तुम्हाला मी करून देतो, तुम्ही करता पण जरी मी पैसे घेतले नाही तरी 1-1.5 लाख रुपये लागतील का नाही. तर विचार करा, एकट्या माणसाला कथा करायला 1-1.5 लाख रुपये खर्च लागतो. पॅन्डॉल, माईक सिस्टम वगैरे तुम्ही करू शकत नाही. आणि वास्तविक पाहता आपल्या महाराष्ट्रामध्ये जमून पितृदोष आहे. मी घाबरतो असं नाही. जसं दरवर्षी 3 दिवस आपण महालक्ष्मीची पूजा करतो बरोबर, दरवर्षी 10 दिवस गणपतीची पूजा करतो बरोबर, दरवर्षी आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस घटी बसतो बरोबर, आराधी म्हणजे आपण नवरात्रीची पूजा करतो, दत्त जयंतीला दत्तात्रयाची पूजा करतो, गोकुळाष्टमीला कृष्णाची पूजा करतो, रामनवमीला रामाची पूजा करतो, शिवरात्रीला शंकराची पूजा करतो. सगळं करतो आपण महाराष्ट्रात, सगळं करतो. फक्त पितृपक्षामध्ये आपण एकदा पित्राची आपण खिरगिरी केली का आणि जेव घातलं की विषय संपला. आपल्याला बाकी जास्त डिटेल काही माहिती नाही. म्हणून आपल्या घरामध्ये लवकर लग्न न जमणे, लवकर बरकत न येणे, पैसे न टिकणे, घरामध्ये किरकिरी होणे, वारंवार दुखत राहणे, हे गरुड पुराणामध्ये लिहिलं. मी म्हणून सांगतो असं नाहीये तुम्ही करा म्हणून नाही. तुम्ही जर का पितृपक्षामध्ये म्हणजे पक्ष 15 वाढायचे 15 दिवस, गणपती उठल्यावर 15 दिवस आस्था चॅनल लावून, संस्कार चॅनल लावा. तुम्हाला त्याच्यावर आचार्यत्वावर कौशिक महाराज असा महात्मा आहे. त्याच्याकडे 47 प्रकारच्या गावरान गायची गोशाळा आहे आणि त्या महाराजाने फक्त 4 वर्षापासून गाईचं दूध पिलंय. चंपाषष्टीपासून 4 वर्ष, 2018 पासून तर 2022 पासून तो महात्मा गाईचं दूध पितो, मोठी गोशाळा. पण असे लोकांना माहितच नाही. आपण याच्यातच परेशान आहे, इकडे जाऊन हे करा ते करा. आपल्याला वास्तविक खरे संत, खरे महात्मा आपल्याला माहितच नाही. माणूस फक्त गाईचं दूध पितो, फक्त गाईचं दूध, त्याच्याशिवाय काही पित नाही. 47 प्रकारच्या गाई त्यांच्याकडे. ते कौशिक महाराज 15 दिवस गायला असतात आणि त्या पितृपद गायला ते 15 दिवस पित्राच्या नावाने कथा करतात. पित्रांचं पिंडदान तर्पण एवढं आपण करू शकत नाही. एका यजमानाला त्याची 25,000 रुपये फीस असते. म्हणून यावेळेस आपण श्रीमद भागवत कथा ठेवली आहे. ती श्रीमद भागवत कथा 18 सप्टेंबरला चालू होणार आहे. कशासाठी? पितृदोषासाठी आहे. ज्यांना पितृदोष आहे त्यांनीही यजमान व्हावं आणि ज्यांना पितृदोष नाही त्यांनीही व्हावं. जरूर कल्याण होईल. जुन्या काळामध्ये कळत नव्हतं, सोशल मीडिया नव्हती, फोन नव्हते, पत्रिका नव्हत्या, लिहून ठेवलेलं नाही. आजा गेला, पंजा गेला, कोण गेला, कोणी विहिरीत पडला असेल, कोणी लटकून, काय अशा खूप समस्या असतात आपल्याला माहित नसतात आणि ती काही बरकत आपल्याला त्याच्यामध्ये येत राहत नाही. म्हणून मागच्या वेळेस त्रिदेवता मंदिर यन सेवांना जागा कमी पडली. यावेळेस 2,000 लोक बसतील. सप्तपदी मंगल कार्यालय यन सेवांचा हॉल, तिथे आम्ही कथा ठेवली 18 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर. कथेचा वेळ आहे 3 ते 6 आणि तुम्ही यजमान होऊ शकता. त्याची पत्रिका आता लगेचच इथं प्रवचन झाल्यावर, पूजा झाल्यावर तुम्ही घेऊ शकता. पत्रिका आहे त्याचं, म्हणजे त्याचं पॅम्पलेट आहे आणि कार्ड पण आहे. ती कथा युट्यूबवर प्रसारित होईल. आणि यावेळेस सप्तपदी मंगल कार्यालय आहे, तिथे लग्न होतात म्हणजे कार्यालयाचा रेट काय असेल तुम्हाला माहित आहे. म्हणून कालमानानं 500 रुपये त्याच्यामध्ये आम्ही वाढवले. कारण की त्याच्यामध्ये पॅन्डॉल आहे, माईक सिस्टम आहे, गायक आहेत, ब्राह्मण आहे, भंडारा आहे, बॅनर पॅम्पलेट आहे. कथा तुम्हीच ठेवताय, फक्त आयोजन मी करतोय. लक्षात आलं का? तुम्हीच कथा ठेवताय. तुम्ही जे 1,500 रुपये देणार आहे, यजमान होणार आहे. 1,500 रुपये देऊन यजमान होणं म्हणजे पहिल्या दिवशी तिथे येणं, जोडीनं येणे, पित्रांच्या नावाचं उच्चारण करणे, संकल्प करणे, ग्रंथाची पूजा करणे, ब्राह्मणांची पूजा करणे. म्हणजे तुम्ही तुमच्या पित्राच्या नावानं कथा करता आणि पित्रांचा उद्धार होतो अशी त्याची मान्यता आहे. त्या 15 दिवसामध्ये पित्र साक्षात धरतीहून खाली म्हणजे स्वर्गाहून खाली उतरून आलेले असतात असं वर्णन आहे. एकदा जप करू आणि प्रवचनात पूर्णविराम देऊ. स्टेप बाय स्टेप आपण पाद्यपूजा करू आणि नंतर काही लोक या ठिकाणी भोजनाकरता सूचना दिल्यानंतर, बरं माणसं आधी जातील मी सूचना दिल्यानंतर. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त 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 अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय. सद्गुरु श्री दत्तात्रेय महाराज की जय. साखरे महाराज की जय. पंच गुरुदेव मुरारे बापू की जय. अपने अपने
सतगुरुदेव भगवान की जय। माता पिता की जय, गौ माता की जय, पितृदेवताओं की जय, सब संतों की जय, आज के आनंद की जय। पुंडलीक वरदा हरिवत्तर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय। जगत गुरु तुकाराम महाराज की जय। शांति परब्रह्म एकनाथ महाराज की जय।